आली वरात घुसली घरात नवरीच्या मायेले मोठा त्रास हात्रा पलंग बसवाई बाई न साका पाहते हा नवीन जवाई. झाडी बोलीची भाषा आहे आपली. झाडी बोली भाषा मुरत चालली आहे. कधी आम्हाला ते कोणते दिल तुटणे वाले म्हणा काही म्हणा तो काय आहेच नाही आमचा तो स्टेटस वगैरे काय आहेच नाही. एकान घसरव नाही का माझ्याकडे असं रंग करून पाहिलं असतं काताचे मी याला काय म्हणलो का असा नको तुम्ही काका म्हण काकाजी सन 2024चा पुरस्कार मले प्राप्त झाला. असा मले मागून फीडबॅक आला का नाही हे काय बालदंड धरला नामदंड धरला तसा नाही का. कोणी म्हणा गोपाळाचा खेळ दाखवते म्हणा ठीक आहे बरोबर आहे पण गोपाळी आपला खेळ दाखवते तर ती कला आहे बरोबर आहे. आणि ते कला आहे त्याच्यामध्ये डेअरिंग आहे म्हणून ती आपली कला सादर करते. बरोबर. मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर आपण आज पोहोचलो मुक्काम चांदणा, तहसील लाखनी आणि जिल्हा भंडारा. तर आपल्या बरोबर आज जी दोन व्यक्ती पुढे बसलेली आहेत त्यांना आपण बऱ्यापैकी ओळखता. हे सोशल मीडिया कॉमेडी कंटेंट क्रिएटर आहेत. तर आपल्या सोबत आहेत प्रज्वल दादा आणि होमा दादा. तर दादा मी तुम्हाला विनंती करतो आमच्या प्रेक्षकांसाठी एक आपण छोटा परिचय द्यावा आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करू. बिलकुल बिलकुल. नमस्कार, माझं नाव प्रज्वल विष्णुदास सावरकर आहे. मुक्काम चांदणा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा. सर गोंद्यावरून आले आहेत, तू सांग रे. नमस्कार, माझे नाव होमेश्वर हरिचंद्र मेसराम, मुक्काम चांदणा, तहसील लाखनी, जिल्हा भंडारा. बरं, तर प्रज्वल दादा मला सांगा, आपण ही जी कंटेंट क्रिएटर म्हणून यात्राची सुरुवात केली, हा प्रवास आपला सुरू केला, तर बरोबर त्याला आता किती वर्ष झाली? जवळपास मला 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष तुम्हाला झाले. बिलकुल बिलकुल. तर होमा दादा पहिल्या व्हिडिओ पासून तुमच्या बरोबर आहेत. बिलकुल बिलकुल. तर तुम्ही दोघे काके पुतणे आहात. हो. तर तुमच्यापैकी काका कोण आणि पुतण्या कोण? मी काका आहो मी हा पुतणे पुतणे आहे. अच्छा. हा भाली आहे, मी माळी आहे. गाव नात्यानं आम्ही काका पुतणे आमची पहिलेपासूनच सुरुवात म्हणजे अच्छा. संगतच आहे. असं आहे, जोडी आमची पहिले होती आता आहे. मला वाटलं की तुम्ही म्हणजे ब्लड रिलेशन आहे. नाही, तुमचं असं. बरं, तर मला सांगा आता तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे? माझं फायनल शिक्षण सुरू आहे. अच्छा. आणि BA फायनल याच्या सांग रे आता बाबा. मी पण फायनललाच आहे, BA BA फायनल कुठल्या कॉलेजला? NPW कॉलेज तुपकर मुरमाडी. अच्छा, मुरमाडीला. दोघी तुम्ही बरोबर. सेम क्लास मध्ये हो, आहात. हो. बरं, तुमचं वय काय आहे आता? माझी वय आहे 26 आणि तुमची? माझी पण 26 आहे. 26 म्हणजे बऱ्यापैकी लग्नाची वय आहे. हो. आपला हा व्हिडिओ मुलींपर्यंत देखील जातो. तर तिथूनही काही प्रपोजल येण्याची शक्यता आहे, तर तुम्ही त्याच्यावर म्हणजे नीट नाही, लक्ष वेडा- द्या. वेडा आहे हा? लग्नाचं. मी तर नाही, नाही पण करत तरी आता. तुमचा हा व्हिडिओ बघून मुली स्वप्न बघू शकतात, कारण तुम्ही फेमस व्यक्ती आहात. हा, त्याच्यामुळे त्यांचेही आपण जे अर्ज येतील त्यांना बरोबर. आपण म्हणजे दुर्लक्ष करून चालणार नाही. हो. तर होमत आता मला एक सांगा, आता बऱ्यापैकी तुम्हाला लोक ओळखतात बरोबर. ना, आणि जेव्हा तुम्ही समाजात वावरता त्यावेळी तुम्हाला काय अडचण येते? आता लोक तुम्हाला गराळा घालतात की काय, कसं कसं करता तुम्ही हे सगळं? बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय होते, हम्म. जसं आम्ही आपल्या लाखणीला गेल्यावर जसं कसं लोक ओळखतात, बरोबर. साहजिकच आहेत ते लोक आम्हाला मोबाईलवर पाहतात. हा मोबाईलवर पाहिल्यावर जेव्हा नॅचरल आम्ही म्हणजे रिअल मध्ये त्याला दिसतो, हा तर ते एक आतुरता निर्माण होते, त्याला एक आनंद व्यक्त होते का हा. आपण याच्यासोबत बोलावा. बोलावा. तर ते बोलते, थांबवतात कोणी. आता कसं आहे, प्रत्येक वेळी आपण रिलॅक्स मध्ये जातो असं नाही. बरोबर. आपण कधी आपल्या आपल्या घाईमध्ये राहतो, कामानिमित्त. आपल्या कामामध्ये तो जो आपला काम राहते तो थोडासा बाजूला जाते. आता आम्ही म्हणू नाही शकत का नाही मी घाईत आहो का काही आहो. ते कसं त्याची एक म्हणजे भावना प्रेम राहते, आहे. प्रेम आहे, भावना आहे. त्याच्यावर. अजून लोक फॉलो करून आहेत बरोबर. म्हणून आम्हाला लोक म्हणजे समाजामध्ये थोडासा मान भेट. मान आहे. जसा गोंद्यावरून तुम्ही आपल्या चालण्या गावामध्ये आले, आमच्या बरोबर. खेड्या गावामध्ये, बरोबर. तो जो एक फॉलोअर्सचा किंवा एक बराबर आहे म्हणजे समाजामध्ये एक चर्चा आहे आमची, हा हा. त्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे आमच्या गावामध्ये आले. तुमच्यापर्यंत पोहोचलो. तर हे प्रॉपर्टी म्हणलं तर लोकांपासून आम्हाला बरोबर भेटले. बरोबर. तर त्याच्यानं आमचा पहिला फर्ज आहे का लोकायला आपला वेळ देणे, हो. बोलणे, 2 हम्म. शब्द बोलणे. कोणी फोटो वगैरे काढते तर ते आम्ही म्हणू शकत नाही का मी घाईत आहो काय हा, आहो. बरोबर आहे. द्या लागते असं आमचं. तर मला आता मला सांगा, तुम्ही या व्यतिरिक्त दुसरं काय काम करता? याच्या व्यतिरिक्त म्हणजे माझी सलून आहे लाखनीला. अच्छा. सकाळी आपला शेड्यूल राहते व्हिडिओ बनवायचा. हा. कधी कधी कसं राहते, कस्टमरचे वगैरे फोन येतात मला, बरोबर. तर मग
काही वेळा असा झाला का आमची म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, शूट चालू होते, कधी कधी गिरायकाचा फोन आला का म्हणजे पुरा चेंगडच होऊन जाते. आणि आमच्या कसं राहते माहित आहे का, स्क्रिप्टेड नाही राहत बिलकुल. आम्ही कंटिन्यू कटकुटवाला विषय राहत नाही, त्याच्यामुळे आम्हाला कधी कधी तकलीफ जाते. तर घाई मध्ये काकाजी म्हणतात का तू आपल्या दुकानाला सोडू नको, पहिला आपण व्हिडिओ बनवू थोडासा. बरोबर. 9च्या पहिलं मी 7-7:30 वाजता दुकानात जात होतो. अच्छा. पण जेव्हापासून आपला हा व्हिडिओचा विषय आला, 2 वर्ष झाले, तर जसा 8 वाजता जात होता, आता 9 वाजता जातो. आपल्याला व्हिडिओचा छंद आहे, बरोबर. आपण आता व्हिडिओ मध्ये आवडतो. अच्छा. तर होमा दादा, तुम्ही एकटेच तिकडे आहात ऍज अ ओनर की कोणी एम्प्लॉई? माझा मोठा भाऊ आहे. अच्छा, मोठ्या भावाचं दुकान आहे आणि तुम्ही त्यांच्या बरोबरीने तिकडे काम करता. अजून कोणी एम्प्लॉई नाही? आम्ही दोघे भाऊ. 3 चेअरची दुकान. अच्छा, बरं. आणि आपण या व्यतिरिक्त काय करता प्रज्वल दादा? मी सुरुवातीला हिंदुस्थान कंपोजिट मध्ये जात होतो, त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही निघलो. बरोबर. आता मी सध्या म्हणजे माझा याच्यावरच आहे, सोशल मीडियावर आहे. आणि माझ्या समोरचा टार्गेट तोच आहे का सोशल मीडिया मध्येच आपण राहायचा. अच्छा. हो. तर बरं वाटते का हे सगळं करताना? हो, बरोबर. मजा येते. कोणी कसं माहित आहे का, जसं आपण कोणाला लाईव्ह दिसला सॉकच होते, मोबाईल मध्ये पाहिजे हेच होत का, हेच होत का, भाऊ तुम्ही होमेफाली हो का, तर मग त्याला सांगायचं का मीच हो. म्हणजे असं लाईव्ह पाहण्यात आणि मोबाईल पाहण्यात थोडा फरकच राहतो. बरोबर. तर मला एक छोटीशी विनंती तुम्हाला करायची की तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी जर एक जो तुमचा व्हिडिओ बऱ्यापैकी फेमस झाला, बऱ्यापैकी व्ह्यू झाले, ती म्हणजे एखादी कलाकृती तुम्ही सादर केली तर आमच्या प्रेक्षकांना देखील बरं वाटेल. बरोबर. अरे मामाच्या घरी मले लागली झोप, त्याच्या पोरीनं दिलं बाप्पा मले सोन्याच्या गोप. अरे हे खरं आहे का नाही गा, आज्याले विचारून पाय, आजी लाईन देते का नाही गा, आज्याले विचारून पाय. तर होमा दादा आणि प्रज्वल दादा, मला तुम्ही सांगा की हे जे तुम्ही नकला करता किंवा जी कलाकृती सादर करता, ती स्क्रिप्ट कोण तयार करतो? तुम्ही करता की म्हणजे कसं आहे ते? हो, स्क्रिप्ट आम्ही तयार करतो, पण काही म्हणजे कसं आहे, आपली जे परंपरा आहे, बरोबर, हे आहे लोककला आहे, विदर्भाची संस्कृती. आता ही संस्कृतीत आपली दबत गेली, ठीक आहे. मंडई म्हणा, दंडार म्हणा, ह्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत, तर ह्या कशा दबत गेल्या आहेत. आता मी जेव्हा सुरुवात केलो, आता कसं आहे व्हायरल वगैरे झालो, पण मग आता कंटेंट म्हणजे का करावा, अशा पद्धतीचा आपल्याला ह्या येत होता. आता कसं आहे, कोणत्याही मार्गात जा, कोणता तरी एक फेम पकडा लागते. बरोबर, ठीक आहे. तर तो फेम म्हणजे आपण कसा पकडायचा, तर मी विचार केलो का आपण एक आपली संस्कृती करायचा, तो एक फेम पकडायचा, आपली लोककला करायचा. बरोबर. आणि ह्या गोष्टी कसा जुन्या होत झाल्या, पुराण्या होत झाल्या, गळत गेल्या. आमच्या पोराले मंडई किंवा बाकीच्या काही गोष्टी ह्या समजायच्या नाही येणाऱ्या काळामध्ये. बरोबर. म्हणून मी कसा ह्या परंपरेवर गेलो. बरोबर. मग आता आमच्या कंटेंट मध्ये मी मांडलो लग्नाचे गाणे, बिरवे मांडलो, जसा चंद्रपूर मध्ये मराई पाटण म्हणतात, लग्नाचे गाणे, बारस्याचे गाणे, ह्या अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत नाही का, ह्या जे आपली लोककला आहे, विदर्भाची संस्कृती, ती लोप पावत चालली. तर हे कसा कमी होत चालली, त्याच्यानी जिवंत ठेवता आल्या पाहिजे. बरोबर. आपण तर व्हायरल झाला, तर जिवंत आल्या पाहिजे ना, हा एक आपला कंटेंट झाला पाहिजे. अशा पद्धतीनं माझा नाही का कंटेंटचा जास्त फोकस आहे, म्हणजे माझा फेम आहे हे म्हणजे लोककला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये लग्नाचे गाणे हे ते बऱ्याच गोष्टी मी म्हणजे असा सादर केला, आणि भेटला मला त्याच्यामध्ये प्रतिसाद चांगला. जसा माझा तो एक गाणं आहे, कोणता गाणं आहे तो, ठीक आहे. आली वरात घुसली घरात, नवरीच्या मायेले मोठा त्रास, हातरा पलंग बसवाई बाई, न साका पाहते हा नवीन जवाई. बरोबर. हसल्या ना, म्हणजे कसं आहे, हे झाली संस्कृती. बरोबर. पण याच्यामध्ये म्हणजे हास्य निर्माण होते. बरोबर आहे का नाही? तर मला एक गोष्ट सांगा की तुमची आणि संस्कृतीची नाड कशी जुळते, म्हणजे तुम्हाला कुठून हे सगळं अवगत झालं, कुठून कळालं तुम्हाला? बरोबर. आता कसं आहे, आमच्या घर म्हणजे संगीतमय आहे. बरोबर. जसे याचे बाबा आहेत, नाटककार आहेत, कलाकार आहेत, याने नाटकामध्ये काम केलं नाही, मी नाटक मध्ये काम केलं नाही.
पण एक माझे वडील तबल्यामध्ये विचारत आहेत, माझ्या हम्म, घरी हम्म. हार्मोनियम आहे, हम्म, बँजो आहे, हम्म. म्हणजे संगीतमय घर आहे. अच्छा. तर भजन वगैरे मा पप्पा म्हणत राहते, हम्म. भजनात जाते, हम्म. नाटक मध्ये काम केले आहे. अच्छा. बरेच हे झाडीपट्टीतले जे नाटककार आहेत लोक हम्म. ते ओळखतात. तुमच्या वडिलांना हो. तर ते कसं त्याचे काही गुण म्हणजे माझ्यामध्ये आले. तुमच्यामध्ये आले. आणि जसे काही लग्नाची गाणी आहेत हा हा किंवा हे काही अशी परंपरा आपली एक जोड जंतरची आहे, हा हा ते माझी मोठी आत्या आहे हा अंजिरा अर्जुनकर पोऱ्याले, हा हा. तिच्यामध्ये हे गुण आहेत. अच्छा. ते अशी म्हणजे हातच्या ती पटपट जोडते. हा 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 हा. तर ते कला अजून थोडीशी माझ्यामध्ये आहे. हा हा हा. मी कसं असा पाहून सनेरी समोरच्याला पटकन थोडशा 2 लाईनीत जोडू शकतो. बरोबर. असा एक कलेचा म्हणजे आहे माझ्यामध्ये. म्हणजे तो एक वरदान आहे तोही तुम्हाला. हा, तर तोही एक वरदान आहे. हा, तर हा. त्यालाही मी मांडलो बरोबर. असं आपले काही गाणे लिहून सनेरी. असं. मला आता एक दुसरी गोष्ट मला अशी विचारायची की आता ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही बऱ्यापैकी नावाजलेले आहात, लोक तुम्हाला ओळखतात. तर बरोबर. तुमच्या दोन्हीचे गुरु म्हणून कोणी आहेत का? कोणाला तुम्ही गुरु समजता म्हणजे याच्यामध्ये? बिलकुल बिलकुल. पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु राहते. बरोबर. आता कसं आहे, जो चेला राहते, जो हम्म, शिष्य राहते, हम्म. त्या व्यक्तीनं त्याला समोर मांडल्या पाहिजे किंवा त्यानं समजल्या पाहिजे. बरोबर आहे. आता बरेच लोक कसं आहेत, म्हणजे अरे ते कोई स्वतः नाही मेरे से तुम्हाला- बड़ा, हा, मैं हा, हूँ हा, बड़ा. बरोबर. असा लोकांचा राहते. हम्म, ठीक आहे. हम्म. आता पहा, मी आहो राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी. ठीक आहे. NSS. हो. हा. माझी सुरुवात 2022 मध्ये हा. NSS पासून झाली आहे. बरोबर. हम्म, मी सुरुवातीला म्हणजे या क्षेत्रात नव्हतो. हम्म, कलाकारी माझ्या घरामध्ये होती, हम्म. पण ते मी लोकांपर्यंत मांडू शकत नव्हतो. बरोबर. म्हणजे जसा मला ऑफर आले का तू नाटक मध्ये रोल घे, हम्म, हम्म, कारण का माझे वडील म्हणजे नाटक मध्ये की काम करत. हम्म. पण तो कसं आहे का, डेअरिंग नव्हती माझ्यामध्ये. अच्छा. का समोर जायचं तर कसा वाटते, हम्म, भेव लागते, हम्म, असा हम्म, तसा. हम्म, हा माझा पार्टनर हा नाटक मध्ये की काम करत होता, हम्म. पण मी करत नव्हतो कारण हम्म. आपल्याला डेअरिंग नव्हती. बरोबर. हम्म. मग काय झाला, हम्म. ह्याच तळ्यावर मी पोवायला येणं सुरू केलं. ठीक आहे. अच्छा. या तळ्यावर पोवायला येणं सुरू केलं तर हम्म. आमची मलकाधरीची विखे भाऊ मेसराम आहे, हम्म. यायची माझी भेट झाली. आता हम्म. भेट झाली त्याच्यामध्ये तर बाबा सगळे लोक हे लाखणीतले होते ना, गावचा हा. व्यक्ती म्हणला एक गावाजवळचा हा. मलकाधरीचा, हा, हा. तर ते भेटले. तर बरोबर. मग त्याच्यासोबत माझी मैत्री थोडीशी जुळत गेली. हम्म. मग आता आपली ऍडमिशन होती तिकडं हा. तुपकर मुरमाडीला, हा. तर ते त्याच्यामध्ये कॅम्प होता NSSचा. अच्छा. मी सहज एक गोष्ट काढून टाकलो. हा. आम्ही टोपण नाव त्याले बाबा म्हणतो, हा, विकी भाऊ. हा, हा. बाबा म्हणलो कॅम्प आहे म्हणलो असा जसा मुरमाडीला. हम्म. तर कायचा कॅम्प राहते म्हणलो, हा, हा. आपल्याला त्या काही हा, समजत हा, नव्हता. हा, हा. तर ते माझी विद्यार्थी आहेत NSS चे. अच्छा. हा. त्याईनं म्हणला का तू हा. कॅम्पला जा. हा. तर मी म्हणलो मला गमन आहे त्याची, कारण मी हा. कधीच असं मामाच्या घरी किंवा कोठीच राहत नाही. हा, हा. त्याईनं म्हणला मी माझ्या गाडीतला पेट्रोल सारून मी तुले त्या कॅम्प पर्यंत पोहोचवून देतो. पोहोचवतो. हम्म. आणि जर तुले वाटला का मला हम्म. गमन आहे तर मी माझ्या गाडीने तुला नेवायला येतो. अच्छा. बरोबर आहे. हा, हा. तर तिथून मग मी- तिथे पोहोचल्यानंतर मला हा. सांग, तुला बरं वाटते की नाही? हो, हा. बिलकुल. हा. मग घरी गेलो, विचार केलो, सदर व्यक्ती म्हणलो आपला हा. पेट्रोल सारून मला नेऊन देतो हो, म्हणते. हो, हो. तर म्हणलं जाऊन पाहतो काय आहे ते. बरोबर आहे. हा. मी माझे जे प्रिन्सिपल सर होते त्यांनी फोन केलो, सर हा, माझी हा. इच्छा झाली म्हणलो मी हा. येऊ का. हा. त्याने म्हणला ये. हम्म. तर तो कसा थोडासा कोरोनाच्या काळातलाच होता विषय, हा, हा, पोरं हा. येत नव्हते, हा, हा. त्याला गरज होती. हा. मी गेलो त्याच्यामध्ये तर कसा नवीन नवीन वाटत होता, भीती मला वाटत हम्म, होती. हम्म. तर मग मला तो होता चिखलीमध्ये कॅम्प होता, अच्छा. विद्यापीठ स्तरीय कॅम्प हा, होता हा. NSSचा. हम्म, त्याच्यामध्ये गेलो मी, सगळेजण 125 पोरं होते. हम्म. त्याच्यामध्ये आमचे ते गुरुच म्हणल्यासारखे आहेत, हम्म. निखिल भाऊ बनसो. हा, निखिल बाबा बनसोड. आता तुम्ही याच्या पहिले हा, मुलाखत याच्या घेतल्या. आधी मुलाखत बरोबर आहे. घेतली आपण, बरोबर. ते त्याच्यामध्ये भेटले. हम्म. ते होते सर्वात म्हणजे कॅप्टन होते. अच्छा. 125 पोराची जिम्मेदार त्याच्याकडे होती. त्यांच्याकडे होती. तर त्याच्यामध्ये सगळेजण पोरं आपापले 4-4 पोरं 5-5 पोरं आले. हम्म, मी हम्म. एकटाच नवीन होतो. बरोबर. मला असा कसा भेव वाटत होता, हम्म. बेकार आलो असा वाटला, मला पस्तावा येत होता. हा, हा. तर ते निखिल भाऊचा असा पहाडी आवाज पाहून हो, हो, सणारी हो. म्हणजे मला बहुत भेव लागत होता. पण एक कसा हो. शिकण्याला एक गोष्ट म्हणजे बरेचसे हे जे एनर्जी मला हा, हा. त्यातूनच भेटली, अच्छा. हम्म. का माणसामध्ये गुण राहून त्याला काही मतलब नाही. बरोबर. ठीक आहे. गुण ते 4 लोकांपर्यंत समोर गेल्या पाहिजे, गेले पाहिजे. तेव्हाच ते 4 हम्म. लोकांमधून 2 लोक म्हणतील अरे नाही हम्म. बंदे में कुछ दम है. बरोबर. ठीक आहे. हम्म. ते गुण मी त्या निखिल भाऊ मध्ये पाहिलो. अच्छा. तो मॅनेजमेंट म्हणा किंवा हम्म. सगळ्या काही हा, गोष्टी हा, हा. एका म्हणजे त्यावेळेस 20 वर्षाचे काहीतरी असतील ते किंवा माहित हम्म. नाही वय, हम्म. पण माझ्यापेक्षा लहान आहेत निखिल लहान भाऊ. आहेत. आता ते पण विषय आहेत. ते कसा ज्ञानानं माझ्यापेक्षा मोठे आहेत. मोठे आहेत. बरोबर. ठीक आहे. हम्म.
तर एक कमी वयामध्ये त्याचा ज्ञान मोठा दिसला, तर हा मला वाटला का काहीतरी या माणसाकडून आपण घेतला पाहिजे. शिकला पाहिजे. तर तिथे 7 दिवसाचा कॅम्प होता, त्याच्यामध्ये मी राहिलो आणि म्हणलो आता आखरीचा वेळ आला, एक म्हणलो नाटक करून पाहतो. तर हा जे नाटक मध्ये आपला जो यानं जे कॉमेडीचा रोल केला होता, यालेच मी काफी मांडलो त्याच्यामध्ये. अच्छा. संडासकर लागली असं काहीतरी ते होती रोडवर बसणे, ते करून पाहिलं. त्या 125 पोरांमधून मी असा एक व्यक्ती होतो का त्याच्यामध्ये सिंगल सोलो मध्ये मी नाटक केलं. अच्छा. ते कसं त्या सगळ्या सर वगैरे किंवा ते विद्यार्थी आहेत त्या लोकांना आवडली. अच्छा. त्याच्यानं असा मला उचलून धरला, माझा प्रतिसाद वाढवला, मनोबल वाढवला. अरे म्हणलो नाही प्रज्वल, आपल्यात कला आहे म्हणलो. मग गडी तर खुश झाले, बरोबर. आपली तर सुरुवातच आहे. दुसऱ्या दिवशी अजून भूक कशी रे नाटक केलं. तर त्या नाटकामध्ये अजून प्रतिसाद मध्ये एक फेमसच झालो कॅम्पभर. पोरं पोरी किंवा ते सर लोक आहेत सगळे जण माझ्यासोबत मस्त चांगलं वागलं. बरोबर. मग त्याच्यामध्ये कॅम्प खतम झाल्यावर मी घरी आलो. मग हा डबिंग किंग सारखं म्हणजे डबिंग वर रील बनवत होता. जसे ऍडव्हर्टाईज आपला नाही, सॉरी ते डबिंग नाही का, जसं दुसऱ्याच्या ऍक्टर voice- वगैरे आहेत ना पिक्चर मध्ये डायलॉग, तेव्हा. तशावर. मग विचार केलो, अर्धा दिवस थोडा विचार केलो. म्हणलो अशा पद्धतीवर आपल्याला करून पाहता येईल, कला आहे म्हणतात. मग सुरुवात हेच केलो, असे कोटी मंडईमध्ये जाऊन बसणे, कोण्या दुकानामध्ये थोडसा असा सुरुवात केलो. आणि मग रील बनवायला सुरू केलं, तर 11वी रील सर व्हायरल झाली माझी. 11वी. हो. अच्छा. इकडं अड्याड पवनी असा नावाचा एक चौरस्ता आहे जंगलामध्ये. त्या बोर्डाच्या काठी आम्ही वाघ पाहायला गेलता जंगलात विक्की भाऊ सोबत. माझी संगत मध्ये बरीच दाट होती विक्की भाऊ सोबत. माझ्याकडे बॅटरीवाली गाडी आहे. बरोबर. आता आम्ही वाघ पाहायला गेला, त्याच्या मरगडवर आम्ही मोबाईल मांडला आणि त्याच्यानं शूट केला, तर ते व्हिडिओ व्हायरल झाली आमची. 6-7 लाख वर असं काहीतरी गेले. आणि ते लाईक वगैरे येत, तेव्हा मला समजला का आपण व्हायरल झाला. नाही तर व्हायरल नव्हता समजत, पण काहीच नाही. मग मी व्हायरल झालो, मला लोक सांगतात व्हायरल झाला. मग याले म्हणलं तू डबिंग वर बनवतेस ना, याले बंद कर म्हणलं, आपल्या आवाजावर ये, व्हायरल होते म्हणलं, लाईक का तर भेटतेत म्हणलं. हाय झाला. मग याची ते टमाटर महाग झाले, हे रील व्हायरल झाले. मग तेव्हापासून आपण म्हणजे सुरुवातच केला रीलची. अच्छा. हो. मग मला विचार केला का नाही आता सोडायचा नाही, याच्यामध्ये मजा आहे, लाईक भेटते, फॉलोअर भेटते. तर मला सांगा, आता तुमची ही जी कला आहे लोकांपुढे तर आहेच, त्यातल्या त्यात आता आई वडिलांना देखील माहित आहे की आपले मुलं बऱ्यापैकी फेमस आहेत, है ना, यांना समाजात मान आहे. जी कला तुमच्या अंगामध्ये ती तुम्ही लोकांपुढे ठेवता, त्यामुळे तुमचा आदर सन्मान समाजामध्ये वाढलेला आहे. तर आई वडील काय म्हणतात आता? आई वडील तर खुशच आहेत जी. हो. काम कमी सांगते पहिले तुम्ही video करा. आई वडील खुशच आहेत. कसं आहे, प्रत्येक माय बापाले कसं आपल्या पोराचा असा नाव मोठा झाला पाहिजे असं वाटते. बरोबर आहे का नाही? आता कसं आहे, कोणाची परिस्थिती आड आहे किंवा कोणाची कोणती परिस्थिती आहे, प्रत्येकाची वेगवेगळी अडचण राहते. आता जसा आपल्या मले कामधंदा सांगितला ना, मी म्हणी का नाही दिवसभर व्हिडिओ बनवतो, तसा नाही होऊ शकत. मग ते म्हणणारच आहे साहजिक का तू दिवसभर व्हिडिओ बनवशील का. ह्याही गोष्टी केल्या पाहिजेत, घरच्या काम केल्या पाहिजे ना, ह्याही गोष्टी केल्या पाहिजे. आता त्याचा मॅनेजमेंट, आपण टाइम मॅनेजमेंट कसा करतो तो आपल्याला शिकावं लागेल. बरोबर आहे का नाही? पण आता जसं तुम्ही गोंद्यावरून आल्या, बरेच लोक नाही का म्हणजे हप्त्याला कोण नाही कोण असं भेटायला येते, रोजचे फोन नवीन नवीन येत येतात. तर कसा चांगला वाटते, लोक आता सांगतात चांगलं वाटतं, म्हणजे तुमच्या भाषेत तुमच्या भाषेत बेस वाटते, बेस वाटते. चौकटच म्हणा तरी चालेल. बरं. तर आता मला सांगा, आता हे सगळं करत असताना तुम्हाला काय अडचणी आहेत परत इथे, म्हणजे काय त्रास सुरुवातीपासून जाणवला, आताही तो त्रास आहे? त्रास म्हणजे पहा, जीवनात कोणताही काम करा, कोणत्याही गोष्टी करा, तर त्रास होते. त्रास आहे. ठीक आहे. तर त्रास तर मी म्हणत नाही असं मला वाटते, मजेशीरच वातावरण आहे. पण सुरुवातीला कसं आम्ही जसा व्हिडिओ सुरू केला, आम्ही स्टँड धरून येत होता आपला, ते काम ते आपला तो आमचा ते पाहिले असाल तुम्ही, त्या रंगीत टोपी आहेत, केस आहेत, हे आहेत, हे थैले थुले धरून, ते काही डपरी धरून थोडासा एक गावातल्या लोकांचा पाहण्याचा नजरिया थोडासा वेगळा होता. असा म्हणजे मागून फीडबॅक आला का नाही, हे काळाचे पालदंड धरला, कामधंद धरून, असं तसं नाही का, कोणी म्हणा गोपाळाचा खेळ दाखवते म्हणा. ठीक आहे,
बरोबर आहे. पण गोपाळे आपला खेळ दाखवते तर ती कला आहे, बरोबर आहे. आणि ते कला आहे, त्याच्यामध्ये डेअरिंग आहे म्हणून ते आपली कला सादर करते बरोबर. 50 लोकांसमोर. बरोबर. ज्या व्यक्तीनं म्हणलं नाही ना काही गोपाळाचा खेळ दाखवते त्याची बी हिंमत नाही. नाही. बरोबर आहे का, बोलण्या पाहिजे. बरोबर. बस तुम्ही आम्ही बसलो ना, याही गोष्टीला हिंमत लागते. बरोबर आहे. स्वतःच्या कॅमेऱ्यासमोर माणूस ह्या नाही करू शकत. कॅमेरा बोलू नाही फेसिंग हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर प्रत्येक जण घेऊन त्याच्यासमोर बोलायला बोलू कसं आहे, शकतो. सोपा जाते हा, हा, कोणतीच हा. गोष्ट. बरोबर. पण मजा आहे. बरोबर. अडचणीशिवाय कोणीतरी टोकल्याशिवाय, कोणीतरी खालच्या लेवलची दर्जा दिल्याशिवाय मजा नाही. मजा नाही. आणि कॉम्पिटिशन राहिल्या पाहिजे, हा, स्पर्धा हा, राहिल्या हा, पाहिजे, हा, मजा येते. तर आता तेच लोक सांगतात हा, माझ्या गावचा आहे, माझा घर जवळच आहे, त्याचा घर त्या गलीला असेल तरी माझ्या घरात जवळच आहे. बरोबर आहे. मजा येते. तर होमाभाऊ मला एक सांगा, तुम्ही तुमच्या दोघांचे जेव्हा मी रील्स बघतो किंवा कंटेंट बघतो तेव्हा तुम्ही बायको या विषयावर जरा जास्त म्हणजे क्रिएशन करता, बरोबर. आणि तुमची नजर यांच्या बायकोवर जास्त असते. म्हणजे हा. हा काय प्रकार आहे, म्हणजे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? त्याच्याबद्दल म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बायकोचा विषय काढला का लोकांना मजा येते. अच्छा. बरोबर आहे का नाही? म्हणून आता आमच्या आमच्या लग्न झाले दोघांचे आहे, हा हा तर लोक म्हणजे हा एक बायकोचा विषय राहिला का, म्हणजे गावात जे आजी आहेत किंवा कोणी हसणार आहेत, अबे पण तुम्ही बायको कोटी गेली बाय, दिसली नाही ना, असं ते म्हणजे बोलते. ते त्यालाही मजा येते बायकोचा विषय काढला का. अच्छा. सहसा विषय कसा आहे, आमचे जे फॉलोअरची टक्केवारी आहे हे बायाची जास्त आहे. अच्छा. लेडीज वर्ग जास्त फॉलो करू नये आम्हाला, म्हणून आमचा फोकस असा आहे का आपण महिला जी आवडते तशा पद्धतीच्या घेवायचा. आता कसं आहे, कुठे आम्ही लग्नात गेलो तर स्वतः ते जसं पहिलं पाहते तर हा चोका पहिलं पाहतेत ना, हा चो म्हणतात ना, मग नाही का आपल्या नवऱ्याला घेऊन येतात पाहिजे. आपण जे व्हिडिओ पाहतो हेच होत, आपल्याला थोडा म्हणजे बेस वाटते ना, पुढचं आलं तर आपल्या जवळ पावला त्याला सांगा लागते का आम्ही तेच म्हणून. मग ते स्वतःहून फोटो वगैरे काढतात, तर मग दुसऱ्याला सांगतात का हे तेच होत. बरोबर. मग ते थोडं बेस वाटते. बरं, मला सांगा आता बायको वगैरे ह्या विषयावर तुम्ही कंटेंट क्रिएट करता, पण तुमचं लग्न अजून झालेलं नाही. बरोबर. तर लग्नाविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे हा जो व्हिडिओ मुलींपर्यंत जातो आणि जास्तीत जास्त फॉलोवर त्या म्हणजे मुली किंवा महिला आहेत, तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे? त्यांचे अर्ज कसे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील किंवा त्यावर तुम्ही काय बोलू शकाल? लग्नाचा म्हणजे कसा सध्या तर काही विचार नाही लग्नाचा म्हणा, पण जेव्हा जसं आता पहा, आई लग्न करणच केव्हा तरी, बरोबर, मी करीनच, तर माझी अपेक्षा राहील का पोरगी मला माझ्याच फील्डची भेटल्या पाहिजे. अच्छा. कलाकार, बस माझी हेच इच्छा आहे. अच्छा. मला म्हणजे माझी दुसरी काही अपेक्षा आहे नाही, हेच आहे अपेक्षा. तर अशी कोणी लक्षात आहे का तुमच्याच म्हणजे फील्ड मधली किंवा त्याच प्रकारचा कॉन्टेंट क्रिएट करणार? नाही. आमची हेच तर चुकला. आमचा कसं आहे, आम्ही पोरीवर कधी लाईन मारला नाही. अच्छा. ठीक आहे. कॉलेज वगैरे बऱ्याच काय केलं आम्ही, पण ते असा नाही का आमच्या कॉलेज मधल्या पोरी बऱ्याच कोटी जाल तरी पोरीचा बोलाचा थोडासा वर्चस्व वेगळा होता. पण आम्ही ह्या लाईन मारण्याच्या उद्देशानं म्हणजे पाहिलाच नाही. म्हणजे आम्ही आपल्या कसा पहिलेपासून कॉमेडीचा आपला असला किडा, जसा माझाही कॉमेडीचा पहिलेपासून आहे, फक्त बाहेर नव्हतो काढत मी, पण माझ्या वर्गात काढू शकत होतो ना. बरोबर आहे. मी वर्गामध्ये की सगळ्यात काही आपला कॉमेडीचा होता, तर मजाकच घेणे याच्यात खुश राहिला माणूस. आणि मी तर म्हणतो का बहुत 100% चांगला झाला का त्याच्यामध्ये आम्ही कधी इमोशनल गाणे ठेवला नाही, कधी आम्हाला ते कोणते दिल तुटणे वाले म्हणा काही म्हणा तो काय आहेच नाही आमचा, तो स्टेटस वगैरे काय आहेच नाही. म्हणजे आता ठीक आहे ना, आता तुम्ही व्हायरल झालात ना, लोक ओळखतात तुम्हाला, तर काही असं टेम्पटेशन आहे का मुलींकडनं कधी फोन येणं वगैरे, तुम्ही मला आवडता वगैरे अशा प्रकारचं काही? नाही, तसा तर मी माझा सांगतो, वैयक्तिक मुलीचे वगैरे बरेच मेसेज येतात, पोराचे येतात, बायाचे येतात, बऱ्याच काही गोष्टी येतात. पण मी एक कंटेंट क्रिएटर आहे, एक कलाकार आहे. बरोबर. ठीक आहे. सर्वात पहिले मला स्वतःला समजल्या पाहिजे की मी एक कलाकार आहे. तर जरुरी नाही का एखाद्या पोरीने आपल्याला हाय म्हणून मेसेज पाठवला तर ते माझ्यावर लाईनच मारते या उद्देशाने तिने मला मेसेज केला, हा तर नाही. मला समजायला लागेल का एखाद्या पोरीने हाय म्हणा किंवा बाय म्हणा, तरी पण ते मला माझ्या कलाकारीले पाहून सनेरी मला मेसेज करत आहे, काहीतरी बोलणे आहे, याच उद्देशाने मला तिला रिप्लाय करायला. बरोबर. आता कधी कधी काही पोरी करतात मेसेज म्हणा, तू मला लाखणी दिसला होतास, तर तुम्हाला येते दिसलास, कोणी म्हणतात हाय दादा म्हणतात, कोणी बोला दादा किंवा असं नसतं, म्हणजे कोणी सांगते मस्त म्हणजे चांगले छान व्हिडिओ बनवता, असे तसे नाही का.
कोणी दादा म्हणतात, कोणी नाही म्हणत. नाही म्हणत. पण कोणी नाही म्हणला म्हणून ते माझ्यावर लाईन मारते किंवा मी हिच्यावर लाईन मारून रे किंवा हिच्या प्रयत्न करून रे पटवाचा, असा उद्देश नाही. आम्हाला दादा म्हणत किंवा नाही म्हणत, कोण्या बाईचा फोन आला किंवा सॉरी मेसेज आला किंवा पोरीचा आला तरी आम्ही त्याला आपल्या बहिणी समजूनच रिप्लाय करतो. शाबास. म्हणजे बिलकुल. म्हणजे आता महिला आणि बाया ज्या मेसेज करतात त्यांना स्पष्ट तुम्ही उत्तर दिले. बिलकुल बिलकुल बरोबर. तर आम्हाला मी आता सांगतो तुमच्या उद्देशातून, तसा तर आमच्यावर लोक लाईन मारतील असं तर काही मला असं वाटते नाही म्हणा, नाहीच आहे म्हणा. पण लपड्याच्या भानगडीत जाणे नाही. चांगला लग्न करायचा. आम्ही बरेच काही लोक आता जसा तुम्ही आम्ही सगळे ओळखीच आहोत. बरोबर. लग्न करून थाटामाटात लग्नाने लोकांना बोलवून, बरोबर आहे का? बरोबर आहे. असं आहे. अच्छा. तर आता म्हणजे आपल्या कलाकारीला डाग नाही लावता येत, असं बरोबर. म्हणजे एक कलाकार, एक मॅच्युअर्ड कलाकार जो बरोबर. आहे तो तुमच्यामध्ये आहे आणि बिलकुल, तुम्ही बिलकुल. त्यानुसार तेच है ना लोकांची वागता deal करता. कलाकारांना स्वतःची कला ओळखून त्याचा जो स्तंभ आहे तो ठेवला पाहिजे. बरोबर. असं नाही का आम्ही फालोर झाले म्हणून एखादी तिथून चांगली पोरी पाहिजे आणि तिच्यासोबत आपण परून जाणे किंवा बाकीच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. असं आहे. म्हणजे बरोबर. आता जी इज्जत आहे आपली, जे इमेज बनली आहे, तर तेच इमेज समोर पाहिजे. बरोबर. टिकवून ठेवणे बहुत महत्वाचे आहे. ठीक आहे. पण ह्या गोष्टीची तुम्हाला जाण आहे ना, तुमच्यामध्ये एक मॅच्युअर्ड कलाकार बिलकुल आहे बिलकुल है ना, ते ऐकून मला बरं वाटलं. बरोबर. मला एक अजून पुन्हा एकदा विनंती तुम्हाला करायची आहे की एक म्हणजे छानशी कलाकृती पुन्हा एकदा आमच्या दर्शकासाठी, म्हणजे तुम्ही जसा संवाद करता आपसात है ना रील मध्ये, तसं जर एखादा तुम्ही जर आता पहा, कलाकृती म्हणजे कसा, काय काही डायलॉग आमचे फेमस झाले आहेत असे, जसं आम्ही कात म्हणतो, तर हा कात शब्द म्हणजे असा आम्हाला फीडबॅक भेटलाय. कात शब्द फेमस झाला, ते म्हणतात कात म्हणून नाही का. तर मग काता म्हणलं तरी मी नाही एकान घसरव नाही तर माझ्याकडे असं रंग करून पाहिलं असतं. काताचे मी याला काय म्हणलो का, हसा नको तुम्ही काका म्हण काकाजी. ह्या अशा पद्धतीच्या जो कसा हे झाली नॅचरल बरोबर. ठीक आहे. आता तुम्हाला माहित होता आम्हाला का काहीतरी तुम्ही डायलॉग सांगा, पण तुम्ही हसल्या, समोरच्या व्यक्तीला तसाच हसा येते ना, एक कारण ते पाहत राहते असा एक मजेशीर वातावरण. बरोबर. असं आहे. तर आता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आणि त्यानंतर आपण ही मुलाखत या ठिकाणी संपवणार आहोत. बरोबर. तर आता तुम्ही आता ह्या कंटेंट क्रिएशन ह्या फील्ड मध्ये आपलं भविष्य कुठे बघता, आता कुठपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय आणि आत्ताच्या घडीला तुम्ही कुठे आहात? आत्ताच्या घडीला म्हणजे एक पहिली पायरी आम्ही पोहोचलो असं मला वाटते. अच्छा. ठीक आहे. बराच काही मोठा ध्येय आहे, म्हणजे बहुत काही आहे. आता ते तुम्हाला आपण मांडू नाही शकत किंवा सांगू नाही शकत, पण याच्यामध्ये बाकीचे क्रिएटर आहेत. अच्छा. जे आपल्या समाजामध्ये बरेच काही क्रिएटर आहेत. तर एक माझा अस्तित्व असा आहे, म्हणजे मला जो आहे माझा, का मी बाकी क्रिएटर पेक्षा वेगळा होऊन दाखवायचा आहे मला. अच्छा. क्रिएटर तर भरपूर राहायचे, त्याच्यासाठीच मी कधी माझ्या कंटेंट मध्ये सीबीगार्ड वापरलो नाही, बरोबर, वाईट गोष्टीचा प्रचार केला नाही. ठीक आहे. तर मी कसा म्हणजे एक अभ्यास धरून आहोत, बरोबर, जसा निखिल भाऊ सारखे आपल्या लोक आहेत. मग आता माननीय जितेंद्र आसोले भाऊ युवा व्याख्यात आहे, जसे आता आपला झाडीपट्टी साहित्य संमेलनाचे नाही का 32व्या अध्यक्ष आहेत लोकराम काकाजी. तर हे म्हणजे मी माझ्या फील्ड मध्ये कसं आहे, ज्याचा वर्चस्व मोठा आहे असं लोक जोडाचं काम केलं. अच्छा. हो, का ज्याच्यापासून आपल्याला प्रेरणा भेटन का तुम्ही कसा जगल्या पाहिजे, कसा राहिल्या पाहिजे. कंटेंट क्रिएट आम्ही करू शकतो, बरोबर, आमची ते कलाकारी आमच्याकडे आहे, पण त्याच्यामध्ये समाजामध्ये आपलं ते म्हणजे टिकवून ठेवायचा, ते हा वर्चस्व टिकवून ठेवासाठी असे लोक जोडा लागते. बरोबर आहे का नाही. तर हे असे लोक आम्ही जोडून ठेवला, त्याला आम्ही आदरणीय मानतो. त्याला ह्या गोष्टी पटतील नाही अशा गोष्टी आम्ही त्याला पाहून करत नाही. तर मला देखील तुम्हाला म्हणजे तुमची एक प्रशंसा या ठिकाणी अशी करायची की तुमचे रील्स आणि जो तुमचा जो कंटेंट आहे तो म्हणजे कुटुंबासोबत बसून आम्ही बघू शकतो. बिलकुल प्रेक्षक मला ते वाटतं, कारण मी देखील तुम्हाला फॉलो करतो, तुम्हाला बघतो. तर तुम्ही नक्कीच वेगळे आहात. दुसरे जे तुमच्या वयाचे कंटेंट क्रिएटर त्यांच्यापेक्षा वेगळे आहात आणि त्याबद्दल मी आमच्या चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा देतो. देवानी सद्बुद्धी तुम्हाला दिली आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी
प्रेक्षक म्हणून अशी माझी एक इच्छा आहे. बरोबर. तर पुन्हा एक प्रश्न घेऊन आपण इथे संपूया. बिलकुल. तर होमाभाऊ मला एक सांगा की आताच्या घडीला तुमचे फॉलोअर्स किती आहेत? आता माझे 30,000 आहेत आणि हा. फेसबुकवर 32,000. 32,000. हो. इंस्टाग्रामवर 30,000 आणि इकडे 32,000. आणि तुमचे? माझे आहेत ह्या 2-2.5 वर्षामध्ये हम्म. 86,000 काहीतरी असं फेसबुकवर आहेत. अच्छा. 79,000 इंस्टाग्रामवर आहेत. 5,500 युट्यूबवर आहेत. अच्छा. आता पहा 2-2.5 वर्षाच्या म्हणजे वेळामध्ये हो. मी असं काही क्रिएटर पाहिलं जे मागवून आले आणि माझ्या समोर गेले. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे माझे जसे 80,000 फॉलोअर आहेत तर त्याचे 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख असे काही झाले. बरोबर आहे. पण मला म्हणजे असा कधीच असा खंत वाटे नाही. मी माझा जो कंटेंट आहे किंवा जे काही माझी कला आहे मी फॉलोअर वाढवण्यासाठी म्हणजे मी धरलो नाव का आपली जे लोककला जिवंत राहिल्या पाहिजे हा माझा फोकस आहे. बरोबर. झाडी बोलीची भाषा आहे आपली, झाडी बोली भाषा मुरत चालली आहे. लोक शहराकडे चालली आहे. बरोबर आहे. तर जसा प्रमाण भाषा जास्त बोलत आहे. एक दिवस असा आहे का झाडी बोली भाषा हे मुरून जाईल. आमच्या पोरायले किंवा त्या पोरायले काही समजणार नाही. येणाऱ्या पिढ्या बरोबर आहे का नाही? तर संस्कृती टिकवून राहिल्या पाहिजे. तर यासाठी माझा जास्त फोकस आहे. त्याच्यामध्ये मी पाहत नाही का मला आता व्ह्यू वाढल्या पाहिजे. माझा फोकस नाही का मला फॉलोअर वाढल्या पाहिजे. मला कमीपणा वाटत नाही का माझ्यापेक्षा मागवून आला हा ना समोर गेला फॉलोअर वाढले. बरोबर. सर मी 2-2.5 वर्षामध्ये 80,000 फॉलोअर केला. बरोबर. आणि जे समोर गेले जसा मी म्हणलो नाही का माझे फॉलोअर पटपट वाढल्या पाहिजे. मी माझ्या कंटेंट मध्ये शिवीगाळ दिलो, फॉलोअर वाढते. वाईट गोष्टीचा प्रचार केलो, ठीक आहे, फॉलोअर वाढते. बराच असा अनुभव मला आला आहे का फॉलोअर वाढवासाठी, व्ह्यू वाढवासाठी आपल्याला कोणता कंटेंट दिला पाहिजे. बरोबर. तरी पण मी कसा स्वतः जाणून बुजून तो कंटेंट तो दाबून सणारी मी माझा जो कलाकृतीचा आहे तो दाखवतो. बरोबर. आता मी असं म्हणत नाही का बाकीचे कंटेंट क्रिएटर आहे कायले करते किंवा का करते. प्रत्येकाची जिम्मेदारी आहे किंवा मानसिकता किंवा विचार आहे ते करते. बरोबर आहे का नाही? ते त्याच्यात त्याला करू द्या. पण मला त्यापेक्षा वेगळा बनवायचा मी माझा अधिकार आहे संविधान. बरोबर. ठीक आहे. मी माझा अधिकार करेन. मी अधिकार याच्यावर दाखवेन. हा माझा पुतणी आहे, माझा याले सपोर्ट आहे, याचा मला सपोर्ट आहे. मी याले म्हणेन का व्हिडिओ मध्ये शिवा दिवाचा नाही आणि वाईट गोष्टीचा प्रचार करायचा नाही. त्याच उद्देशाने मी यालाही धरला. बरोबर. आज यानं किती नाटकं केलास तू? 25-30 नाटकं झाली. 25-30 नाटकं त्यानं आपल्या या कमी वयामध्ये केलं नाही. तर झाडीपट्टीचा चांगला मंच यानं गाजवलं नाही माझ्यापेक्षा. बरोबर आहे का नाही? तर तरी पण जसं आता याचे 30,000 फॉलोअर आहेत, याच्या मागेून कितीतरी लोक समोर गेले. त्याला कमीपणा नाही वाटत. कारण हा स्टेजवर कलाकृती करू शकते रातभर नाटक. बरोबर. एखाद्या 1 लाख ना 2 लाख क्रिएटरले आणा तुम्ही तर रातभर नाटक नाही करू शकत. कारण माझे 80,000 फॉलोअर आहेत, मी रातभर नाटक करू नाही शकत. बरोबर. कारण त्या मंचावर त्याचा जो अनुभव आहे तो मला नाही. बरोबर. त्याचा अनुभव त्याला आहे. पण त्या गोष्टीत नाटक क्षेत्रामध्ये हा माझ्यापेक्षा वरती आहे. फॉलोअर मध्ये मी जसा मोठा असेल म्हणून प्रत्येक माणूस आपापल्या क्षेत्रामध्ये मोठा राहते. तसा नाही का माझे फॉलोअर वाढले मी मोठा म्हणून. बरोबर. आता बोल आता बहुत साईड्स कसं राहते. आता माझ्या काकाजीचे फॉलोअर जास्त आहेत, आता माझे कमी आहेत. बरोबर आहे. कमी काऊन आहेत का आता माझे म्हणजे जसं 1 दिवसाआड व्हिडिओ गेल्या पाहिजे. आता मी सलून मध्ये जातो, मला वेळ तेवढी मॅनेज होत नाही. बरोबर आहे का नाही? तर बहुतसे जे फॉलोअर आहेत किंवा कोणी दुकान देणारे म्हणतात बापा त्या काकाच्या 200,000 झालं का, तू 30,000 वर लटकलास ना. म्हणजे हा कसा होता त्याला असं वाटतं का ह्या दोघांच्या असं म्हणजे वाद झाल्या पाहिजे. बरोबर आहे का नाही? तर आपल्याला कसं आहे आपण त्याच्या समाज यावं. बरोबर. आज जो काय याव मी खरी सांगत आहो, आज जो काय याव मी ह्या काकाबाई आहे. बरोबर आहे. आपला गुरु मी यायला मानला आहो. कारण ह्या रीलच्या क्षेत्रामध्ये जेव्हा मी डबिंग करत होतो कोणी मोजत नव्हता. बरोबर आहे का नाही? जेव्हापासून यायनं मला म्हणला का आपण स्वतःच्या आवाजाने जोपर्यंत व्हिडिओ बनवू नाही तोपर्यंत लोक काही आकर्षित होत नाही. बरोबर आहे का नाही? मी डबिंग करत राहीन तर मी तेच राहिलो असतो. बरोबर आहे. जोपर्यंत 1, 2, 3 माझी 5वी रील नाही का व्हायरल झाली त्यावेळेस टमाटर महाग झाले होते. मी असं म्हणलो त्या रील मध्ये माझ्या घरचा सोना नाही नेला चोरून, माझ्या घरचं तेवढं मोठं 5-6 कट्टे नाही का तांदूळ ते चोरून नेवायला पाहिजे होता. माझ्या घरचं भेद्र कायला नेला चोरून असं म्हणलो. तेव्हा रील माही नाही का कमीत कमी 6-7 लाख वर गेली होती. त्यावेळेस काकाजी होतं ना. आम्ही स्वतः म्हणजे बसून नाही का ते म्हणजे जे रील नाही का बसवला होता ते पहिली रील माझी व्हायरल गेली. बिलकुल 5-5 सेकंदात पाय गेली का व्हायरल. मग मी याला फोन करा काकाजी माझ्या 10,000 रिव्ह्यू केलं, काकाजी 12,000 केलं. म्हणजे ते सुरुवातीला कसा एक वेगळा आनंद राहते. उत्साह असते. बरोबर. तर आता
ना जी तरुणाई आहे किंवा तरुण लोक आहेत जे तुमच्याप्रमाणे कॉन्टेंट क्रिएशन या क्षेत्रात येऊ पाहत आहेत बरोबर. ना, त्यांच्यासाठी तुम्ही दोघं काय संदेश द्याल? पहा आता संदेश मध्ये म्हणजे हं. कसं आहे, हं. मी आता सांगितलं तुम्हाला, हं. प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे, बरोबर. तर प्रत्येकाचा अधिकारही वेगळा आहे. ठीक बरोबर. आहे, अधिकार दिलाय स्वतंत्र जगणे, हम्म. ते मानतेत. हं. पण मला असं वाटते, हं. जर चांगल्या गोष्टी आपण मांडल्या किंवा चांगल्या गोष्टी हो. टिकवून ठेवला तर हं. चांगल्याच गोष्टीचा आपल्याला फायदा भेटते, बरोबर. असं मला वाटते. बरोबर. इमानदारीच्या कमाईमध्ये माणसाला बहुत अडचणी येते. हो हो. हरामाच्या कमाईमध्ये माणसाला कमी वेळात जास्त पैसा भेटते. बरोबर आहे. पण बरोबर आहे का नाही? पण हम्म. मला माझ्या अनुभवानं मी म्हणतो का तो पैसा टिकत नाही. टिकत नाही. हो. इमानदारीचा पैसा कमी राहील पण तो टिकावदार बरोबर राहते. आहे. हम्म. मी माझ्या हम्म. राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्टेजवरून निघलो सर. हम्म. मी पहिले त्या स्टेजले मी म्हणजे माझ्या दिमागामध्ये ठेवला, हम्म. राष्ट्रीय सेवा योजना. बरोबर. ठीक आहे. हो. तर सेवा योजना हम्म. म्हणजे हे झाली सेवा. हम्म. आज आम्ही व्हायरल झाला बरोबर. म्हणून आम्ही शिवागारी देऊन लोकांना सांगून खर्रा खा, दारू प्या कंटेंट मध्ये. हा. तर तो का झाला, हम्म. हा त्या दारूचा किंवा खऱ्याचा प्रचार झाला. प्रचार झाला. म्हणजे हम्म. आज हे दारू पिणे, सिगारेट पिणे किंवा वाईट व्यसन हे वाईट गोष्ट आहे. बरोबर आहे. हा तर सगळ्यांना माहित आहे. हम्म. पण पिणारा पेते, खाणारा खाते. खाते. पण मी त्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्टेजवरून निघला आहो. हम्म. पहिला फर्ज माझा तो बनते का मी त्याचा हम्म. तो उद्देश ठेवीन. बरोबर. म्हणून आम्ही हम्म. सहसा नाही का नको प्या अशा हम्म. पद्धतीचा कंटेंट क्रिएट करतो. हा, पण प्या किंवा दारू पिऊन रोल करणे हा, हा. हा आम्ही म्हणजे करत नाही. करत नाही. हा आमचा फोकस आहे. हा, हा. मी सर्वात पहिले स्वतःला सांगल्या पाहिजे का मी NSS चा विद्यार्थी आहे हम्म. आणि तो मी माझ्यामध्ये धरून ठेवला. हम्म. दुसरी गोष्ट अशी आहे हम्म. का ज्या NSS मध्ये सर मला भिव लागत होता, हम्म. माझ्यात काही हिंमत नव्हती, तेथून मी सुरुवात केलो. हम्म. तर त्याच्यामध्ये दरवर्षी हम्म. नागपूर विद्यापीठ माझी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे. हम्म. या विद्यापीठच्या अनुषंगाने अच्छा. जसे 4 जिल्हे येतात आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी हो. महाराज विद्यापीठामध्ये. हो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका वर्षाला एक पुरस्कार दिला जाते, बरोबर. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून. स्वयंसेवक. बरोबर. हो. त्याच्यामध्ये हम्म. निखिल भाऊ बनसोड, हो. त्या दिवशी तुम्ही हो, घेतला हो, देवरीवाले, त्यांच्या मुलाखत. त्याला तो पुरस्कार प्राप्त झाला आहे. बरोबर आहे. हम्म. दुसरे मित्र आमचे हम्म. पांढरीजी ते लाखनीले शिकतात. हो. तर भंडारा जिल्ह्यामधून त्याला भेटला आहे, हा. चंद्रास खंडारे नाव आहे त्याच्या. हम्म. त्याला भंडारा जिल्ह्यातून भेटला, गोंदिया जिल्ह्यातून निखिल भाऊ निखिल. भेटला एकाच हो, वर्षात. हो, हो. तर त्याच्या म्हणजे आता सन 2024चा हम्म. पुरस्कार मला प्राप्त झाला. मी या हम्म. दोनही व्यक्तीची मदत घेतलो. शाबास. माझ्याकडे डाटा होता, हम्म. पण तो डाटा कसा मांडता येईल, का हम्म. करायला त्याच्यासाठी हम्म. फाईल हम्म. तयार हम्म. कसा करायचा, हम्म. हे मदत मी त्या दोघांकडून घेतलो ना. तो अच्छा. विद्यापीठाला मी सादर केलो. आणि त्याच्यामध्ये सन 2024चा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार मला प्राप्त झाला. माझ्या युट्यूबवर माझी फोटो आहे, प्रोफाईल बरोबर पिक्चर, आहे. ते त्याच्यामधलीच आहे. हा, हा, हा. तो एक आनंद होते हा, हा, हा. का एक निखिल भाऊले आपण म्हणजे एक कॅप्टन सारखे हा, पाहतो. हा, हा. असते माझ्या चांगली संपर्कात आहे, बरोबर आहे. कारण हम्म. माझ्यामध्ये तो काही अस्तित्व त्याला दिसला हा, हा. म्हणून ते माझ्या सोबत आहे. बरोबर नाही, आहे. तुम्हाला माहित आहे निखिल भाऊ तर काही जवळ येऊ देत नाही, असं आहे. हा, हा. तर तो एक मान सन्मान होते. बरोबर आहे. दुसरी गोष्ट मी झाडी बोलीले धरून ठेवला आहो. हम्म. ठीक आहे. हम्म. मला माहित आहे का मी हिंदीमध्ये अगर व्हिडिओ बनवलो हम्म. तर हा झाला भारतभरामध्ये पाहिजे, हा, हा, हा. इतर राज्यामध्ये पाहिजे, हा, हा. रीच जास्त भेटते. हा, हा. तर मी आता सांगतो माझा फॉलोअर वाढणे, व्ह्यू वाढवणे हम्म. उद्देश नाहीये. बरोबर आहे. माझा असा आहे का मी कमी राहीन तर चालेल, हम्म. कमी मध्ये ठोस व्यवहार पाहिजे आपला. हम्म. तर तो झाडी बोली साहित्य संमेलनाचा 32वा संमेलन वरोऱ्यामध्ये झाला. हम्म. तर त्या 32व्या संमेलनामध्ये आम्ही म्हणजे मेन पाहुणे होतो. बरोबर. त्या मेन पाहुण्यामध्ये आमचा सत्कार करण्यात आला. हम्म. लोकरामजी शेंडे हे अध्यक्ष होते त्याची, हम्म. आणि त्याने आम्हाला म्हणजे इन्व्हिटेशन दिला होता. हम्म. त्याच्यामध्ये माझा जो सन्मान झाला तो अच्छा. माझ्या पार्टनरचा झाला. बरोबर आहे. माझे 2 गडी आहेत, एक विक्की मेश्राम ते गुरु आहेत, हा, हा. दुसरे मुन्ना कांबळे. हा, हा. मी या दोनही लोकांना घेऊन गेलो. हा. जे ट्रॉफी मला भेटली हम्म. तेच ट्रॉफी या तिघाला भेटली. अच्छा. मला एक आनंद वाटते. मी तो प्रयत्न करतो का माझा जेवढा सत्कार सन्मान होते हम्म. तोच यायचाही व्हावा असा माझा उद्देश राहते. म्हणजे आणि पूर्ण तो टीम. मी हो हा. टीम म्हणजे मी सोबत नेवाचा प्रयत्न हा, करतो. हा. नाही, हे चांगलं म्हणजे हा बरोबर विचार आहे. तुमचा चांगला आहे तर की तोच आहे. मी माझी हा. झाडी बोलीवर माझा फोकस होता, तर तो हम्म. माझा त्या गोष्टीत सत्कार झाला. हम्म. तर हे माझी पोचपावती भेटली ना. म्हणजे अजून काय एकंदर करायचं? तुम्हाला तरुणांना असं सांगायचं आहे की तुम्ही ज्या टीम बरोबर काम करता बिलकुल
तो तुमचा सन्मान नसून त्या सगळ्यांचा सन्मान आहे बिलकुल आणि तो व्हायला पाहिजे असं तुम्हाला बिलकुल सांगायचं व्हायला आहे. पाहिजे. अज बरोबर. मला सांगा, माझा सन्मान होत आहे किंवा हम्म. मला काही ज्या काही गोष्टी भेटत आहे, हम्म, हम्म. तर मी यायला आपल्या सोबत अगर नेत नसेल, बरोबर यायला त्या गोष्टीमध्ये कमी, तर यायला असं वाटेल का हा. की बाबा याची मदत करता, बरोबर आहे. याला वेळ देता, हम्म. तर तो वेळ देतून आमचा वाया जात आहे. बरोबर सदर आहे. व्यक्ती आमचा काही मान हा, सन्मान मान करत सन्मान नाही. होत नाही. हम्म. अज आता आम्ही सुरुवात केला हम्म. या गणपती सीझन पासून का हम्म. स्टेज प्रोग्राम करत हम्म. ठेवायचा. हम्म. आता स्टेज प्रोग्राम करत गेला तर कसं आहे, माझ्या टीम मध्ये जे काही 4 लोक आहेत, बरोबर आहे. ठीक आहे. हम्म. या 4 लोकांना आपल्यापासून म्हणजे रोजीरोटी भेटते बरोबर आहे. सीझन पुरतं, नाही का. हम्म. आज जसा माझा नाव चालत आहे, याचं हम्म. नाव चालत आहे का, हम्म. तुम्ही प्रज्वल सावरकर, हम्म. उमेश्वर हम्म. मेश्राम सुद्धा फेमस आहे, हम्म. पण याच्या नावामागे आमचे 2 लोक 4 लोक आहेत ना. बरोबर आहे. बरोबर आहे. तर या 4 लोकांचा हा. त्याला मान कसा भेटला हो, पाहिजे. हो, हो. तर आम्ही एक स्टेज प्रोग्राम सुरू केला, हो. त्याच्यामध्ये त्याच्याही कला दिसत आहे, त्याच्याही मान सन्मान मान होत आहे, सन्मान त्याला होत आहे. रोजी भेटत बरोबर आहे. आहे. असं आहे. हा विचार एकदम चांगला आहे बरोबर. आणि मी पुन्हा एकदा ना आपलं या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या पुढील वाटचालीसाठी बिलकुल आणि धन्यवाद. आपल्याला धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून हा, है ना हा. आमच्याशी चर्चा केली, आमच्या प्रेक्षकांपर्यंत आपले विचार पोहोचवले आणि आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लोकल ट्यूब करणं आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो बिलकुल. आणि ही चर्चा आपण या ठिकाणी थांबवतो. येणाऱ्या दिवसात ना देवाची कृपा असेल तर पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत बिलकुल. नमस्कार. नमस्कार.